हॅलो फ्रेंड्स. तर मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटना निर्मिती, त्यानंतर राज्यांची निर्मिती कशी झाली आणि ही जी घटक राज्य आहे, केंद्रशासित प्रदेश, ही कशी निर्माण झाली, भाषिक आधारावर झाली की कशी झाली हे आपण पाहिलं. राज्य पुनर्रचना आयोग, की ज्याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारला गेलाय, फाजल अली त्याचे अध्यक्ष होते मित्रांनो. तर मग आता ही भारतीय राज्य आहेत. जेव्हा राज्य पुनर्रचना आयोग मित्रांनो स्थापन झाला होता, तेव्हा त्यांनी 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश असं शिफारस केली होती आणि सरकारने त्या शिफारसी स्वीकारल्याही होत्या. ओके. मला एक सांगा मित्रांनो, की आज भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर मग सध्या एवढी राज्य कशी वाढली, कोणती कोणती राज्य नव्याने निर्माण झाली, या सगळ्याचा अभ्यास आपण आता करणार आहे. 1956 साली 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश होती. आता 28 आणि 8. ओके. तर मग आजचा भारत 2022 चा भारत आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघणार आहे. तर चला आपण बघूया की कशी राज्य निर्माण झाली. बघा, 14 होती, 15वं राज्य दिसतंय. बघा, आपल्याला 15वं राज्य मिळालं या ठिकाणी गुजरात. मित्रांनो, गुजरात, आता मी या ठिकाणी महाराष्ट्र म्हणू शकलो असतो, परंतु मुंबई राज्य आपण वेगळं केलं 1960 ला आणि 2 राज्य निर्माण केली. पहिलं म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र, दोघांनाही 15 नंबर येईल, कारण की 14 होतं आधीच. ओके, 14 होती, तर 14 म्हणजे एक प्रकारे 14 मध्येच मुंबई राज्य होतं. मग गुजरातला आपण 15वा नंबर दिला 1 मे 1960 आणि महाराष्ट्र एक वेगळं निघालं, म्हणून 1 मे महाराष्ट्र देईल आणि 1 मे गुजरात देईल आणि 1 मे अजून एक मित्रांनो जनरल नॉलेजचा भाग म्हणून 1 मे हा कामगार दिन देखील आहे. आणि कारण की का, 1 मे 1919 ला आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन स्थापन झाली होती. ठीक आहे, सिंपल, तुम्हाला लक्षात राहणार म्हणून. बघूया आपण महाराष्ट्र गुजरात कसा तयार झाला. बघा मॅपमध्ये, बघा इथे हे मुंबई राज्य होतं मित्रांनो. याचे 2 तुकडे केले आपण एक प्रकारे. इथे 15 नंबरचं हे गुजरात आणि इथे महाराष्ट्र. द्विभाषिक राज्य होतं 1956 साली. 1 नोव्हेंबर 1956 ला होतं द्विभाषिक. तोडून झाले 2 राज्य. 15 नंबरचं बघूया आपण आता पुढचं राज्य मित्रांनो. पुढचं आहे मित्रांनो नागालँड. 1963 ला स्थापन झाले. बघा, याच्यावर मित्रांनो प्रश्न विचारलाय आयोगाने. किती वेळा या राज्यांच्या निर्मितीवर प्रश्न विचारलाय. आपली पूर्ण कन्सेप्ट कव्हर करायची आपल्याला. ठीक आहे. नागालँड दिसतंय तुम्हाला 16 नंबरचं 1963 साली. बघा नागालँड कुठे मॅप मध्ये, हे आहे मित्रांनो नागालँड. 16 नंबरचं राज्य आहे, 1963 ला निर्माण झाले. ओके, हे आहे नागालँड. पुढचं राज्य पाहूया आपण. पुढचं आहे मित्रांनो हरियाणा. 1966 ला पंजाब मधून हरियाणा वेगळं काढलं गेलं. मग पंजाब कुठे मित्रांनो? बघा, हे असं एवढं पंजाब होतं, यातून हरियाणा वेगळं. हे खाली जे आहे मित्रांनो हे हरियाणा आहे. ओके, बघा हरियाणा. आणि किती नंबरचं राज्य आहे? 17. हे 17 कधी? 1966. ठीक आहे, मॅप मध्ये व्यवस्थित बघा, तुम्हाला पूर्ण भारतातली आजची राज्य माहित होतील. ठीक आहे, पुढे बघूया आपण. हिमाचल प्रदेश 18 नंबरचं 1971 ला. ओके, हिमाचल प्रदेश हे दिसतंय मित्रांनो, हे आहे हिमाचल. पंजाब मधून सेपरेट निघालं हिमाचल. त्याचा नंबर आहे 1971 ला. ओके, त्याचा नंबर 18.
कोही प्रदेश. ओके. 1971 ला मिळाला आपल्याला हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशची मित्रांनो राजधानी आहे शिमला. गुजरात गांधीनगर. महाराष्ट्र आपली मुंबई. नागालँडची राजधानी कोहिमा. बघा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, ही नागालँडची राजधानी आहे कोहिमा. आपण राजधानी बघू. ठीक आहे, तुम्हाला एकदा इकडची राज्य मी सांगून देईल, नंतर जेव्हा येतील तेव्हा त्यांच्या राजधान्या. ठीक आहे, पुढे बघूया आपण मित्रांनो. हिमाचल भेटलं. हरियाणाची राजधानी आहे मित्रांनो चंदीगड. ते केंद्र शासित प्रदेश तेव्हा मी सांगेल. पुढचं राज्य आहे मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय. तिन्ही 1972 साली तयार झाली. मणिपूर, त्रिपुरा, मेघालय. मॅप मध्ये बघू कुठे आहे. बघा मित्रांनो, हे आहे मणिपूर. मणिपूर त्यानंतर किती नंबरचा मणिपूर 19. त्रिपुरा इथे मित्रांनो, त्रिपुरा 20 आणि मेघालय, इथे मेघालय आहे 20 नंबर. ओके, 21 नंबर. समजलं? इथे राहते हे 3 राज्य कधी निर्माण झाले मित्रांनो? हे 3 राज्य 1972 साली. 3 राज्य 1972 ला ही 3 राज्य. पुढे सिक्कीम 1975 ला. बघा हे जे काय तो सिक्कीम, सिक्कीम कधी 1975. आणि कितवा नंबरचं राज्य आहे हे 22वा. ठीक आहे, सिक्कीम. बघा राजधान्या बघू यांच्या आपण. कॅपिटल्स काय आहेत? मणिपूरची काय कॅपिटल आहे? इम्फाळ. तुम्ही हा मॅप नोट डाऊन करून पूर्ण झाल्यावर तुम्ही स्क्रीनशॉट काढला पाहिजे याचा. ठीक आहे, इम्फाळ. त्रिपुराची राजधानी मित्रांनो आगरतळा. ठीक आहे, आणि मेघालयची राजधानी मित्रांनो काय आहे? शिलाँग. इथे लिहू आपण. ठीक आहे, मेघालयची राजधानी शिलाँग. नागालँडची कोहिमा. आता पुढचं राज्य बघू. 22 नंबर मिळाला आपल्याला सिक्कीम. सिक्कीमची राजधानी गंगटोक. ठीक आहे, गंगटोक. ब्रॅकेट मध्ये आपण कॅपिटल्स लिहितोय. पुढे लिहू आपण मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश. कधी आहे? 1986 ला. किती? 23 आणि 24 नंबर. मिझोरम आणि हे जे दिसतं इथे मित्रांनो हे मिझो आहे. ओके, मिझोरम 1986. आणि 23 नंबरचं राज्य आहे मिझो. 1986 23 नंबरचं राज्य. आणि राजधानी ऐजॉल. असे राजधानीचं नाव आहे ऐजॉल. आणि इकडे हे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशची राजधानी अरुणाचल. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश हे 24 नंबरचं राज्य. 1986 ला. राजधानी इटानगर. ठीक आहे, समजलं? आता 25वा राज्य बघा. राज्य समजून घ्या व्यवस्थित. 25वा आहे मित्रांनो इथे छोटस गोवा. 25वा कधी? 1987. राजधानी आहे पणजी. ठीक आहे, आता 26, 27, 28 खूप सोपी आहेत. 26 ला आहे छत्तीसगड. बघा इथे
हे 26 नंबरचं, त्याचं नाव छत्तीसगड. सोपं आहे, लक्षात ठेवा. 26 आणि 36 बघा इथे तुम्ही. 26, 27, 28 छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड 2000. आणि कोणत्या राज्यातून बाजूला काढले ते बघणार आपण. छत्तीसगड बघा, मध्य प्रदेश मधून छत्तीसगड वेगळं काढले आणि राजधानी आहे रायपूर. 26 नंबरचं शहर रायपूर. ओके, छत्तीसगड राज्य 26. 27 ला मित्रांनो आहे झारखंड. राजधानी रांची. ओके, समजलं. पुढचं हे उत्तराखंड. किती नंबर असेल हे? 28. राजधानी डेहराडून. आणि हे निघलंय युपीतून आपण वेगळं काढलेलं आहे. त्याच्यामुळे ही तिन्ही राज्य मित्रांनो, ही राज्य 2000 साली नवीन तयार झाली. आणि शेवटचं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तेलंगणा. राजधानी हैदराबाद. एकोणतीसावं राज्य तेलंगणा. 2014 साली आंध्रमधून तेलंगणा आपण काढलं. हे झालं आतापर्यंतचं 2014 पर्यंतचं. आपल्याला बघायचंय 2022 पर्यंत. मित्रांनो, इथे दादरा नगर हवेली आणि दमण दीव आहे, हे केंद्र शासित प्रदेश. आपल्याला 29 घटक राज्य मिळाली. 29, तुम्ही म्हणाल सर 28 आहे. 28 कशी बघू आपण. ओके, केंद्र शासित प्रदेश 8 आहेत. 9 होते, 8 कसे झाले. आता 29 चे 28 कसे झाले आपण ते पाहू. 29 होती मित्रांनो, परंतु हे जम्मू काश्मीर आहे. याचे 2 तुकडे झाले मित्रांनो असे. हे घटक राज्य कमी झाले म्हणून 28 आकडा आला. आणि 2 केंद्रशासित प्रदेश वाढले. म्हणजे बघा, इथे आहे JNK आणि इथे लडाख. ठीक आहे. तर हे कधी झालं मित्रांनो? 31 ऑक्टोबर 2019. राष्ट्रीय एकता दिवस आहे या दिवशी. बघा, राष्ट्रीय एकता दिन हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन आहे. आणि याच दिवशी आपण जम्मू काश्मीर विघटन पुनर्रचना अंमलात आणली. ऑगस्ट मध्ये सरकारने विधेयक मांडलं, संमत झालं, परंतु 31 ऑक्टोबर 2019 पासून ते अंमलात आलं. दिसतंय तुम्हाला 31 ऑक्टोबर 2019. जम्मू काश्मीर आणि लडाख हे वेगळे केंद्रशासित प्रदेश असतील म्हणून ते राज्य कमी झालं. 28 आकडा झाला आणि 9 केंद्र शासित प्रदेश मित्रांनो. परंतु इथे पुन्हा एक घटना घडली. काय? इथे असणार दादरा नगर हवेली आणि इथे असणार दमण आणि दीव. ओके, तर काय झालं? दादरा नगर हवेली प्लस दमण दीव हे एकत्र केले गेले मित्रांनो. आणि यापासून दमण दीव हा एकच केंद्र शासित प्रदेश. हे आहे मित्रांनो दादरा नगर हवेली आणि हे आहे दमण आणि दीव. आणि याची राजधानी मित्रांनो दमण. राजधानी. ठीक आहे, माहित असावी तुम्हाला राजधानी विचारली जाऊ शकते. त्यामुळे केंद्रशासित प्रदेश 9 होते ते 8 झाले. 28 राज्य आम्हाला मिळाली. 28 प्लस 9 झाली होती, परंतु इथे 2 केंद्र शासित प्रदेशांचं एकच झालं. हे एकमेव राहिलं, एक झालं म्हणून 8 झाले. इक्वल टू 36. 28 घटक राज्य, 8
केंद्रशासित प्रदेश. समजलं. आणि हे कधी अंमलात आलं मित्रांनो? दमण दीवचं 26 जानेवारी 2020 पासून. दिसतंय 26 जानेवारी 2020. हा आहे आपला आजचा भारत. आज 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, 36. समजला पूर्ण भारत तुम्हाला? बघा पुढे बघूया. बघा हे असं आजपर्यंत. इथे पुढे ऍड होतो 2 घडामोडी. एक म्हणजे JNK व लडाख वेगळं. केंद्र आणि दमण दीव प्लस दादरा म्हणून काय वाढलं? केंद्रशासित प्रदेश 8 झाले. हे एकत्र गेले ना. ठीक आहे, समजलं. आज आहे 28 प्लस 8 घटक राज्य 28. आपल्याला माहिती आहे 8 केंद्रशासित प्रदेश कसे आहेत ते तुम्हाला मी मॅप मध्ये बघू आपण. बघा हा मॅप खूप विस्तृत झालाय, समजायला खूप आता समजेल तुम्हाला किती कसे राज्य होते. बघा आपण केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरीज पाहूया. बघा इथे तुम्हाला एक मिळाली. ही आता एक आहे, इथे 1 नंबर. ओके, ही जम्मू काश्मीर 2, लडाख 3. ओके, इथे छोटस दिल्ली 4, दिल्ली. इथे चंदीगड 5, चंदीगड. ओके, 6वं मित्रांनो इथे आहे पॉंडिचेरी, त्याला आज पुद्दुचेरी म्हणतात. 7वं मित्रांनो या अरबी समुद्रामध्ये आहे मित्रांनो ते लक्षद्वीप. आणि 8वं इथे असणारे आपले 8वं अंदमान निकोबार बेट. अंदमान निकोबार बेटे. समजला हा आजचा भारत 2022 मधला. ठीक आहे, जाऊया आपण आता पुढे. तुम्ही म्हणाल सर हे आम्हाला लक्षात कसं ठेवायचं? तर आपल्याला एक ट्रिक आहे मित्रांनो. बघा ट्रिक लक्षात घ्या तुम्ही कशी. प्रत्येकाचं पहिलं आद्याक्षर, पहिलं अक्षर, फर्स्ट लेटर आपण घ्यायचं इनिशियल, आणि त्यापासून बनवतोय आपण एक ट्रिक. बघा इथे लिहितो मी गुनाह. हमने त्रिमेघ से सीखा. बघा मी सांगतो. और मैं अरुणाचल से गोवा गया. बघा या गोव्यापर्यंत लक्षात राहतं. गुनाह. ठीक आहे, गुजरातचं गु, नागालँडचं ना, हरियाणाचं हा. गुनाह. ठीक आहे. त्यानंतर हमने हिमाचलचं हम, मणिपूरचं मन, मणिपूर. हमने त्रिमेघ से सीखा. बघा सीखा म्हणायचं आपण ते. गुन्हा त्रिमेघ से सीखा. आता इथे हमने राहिलं. ठीक आहे, हम म्हणजे काय? आपल्याला हिमाचल घ्यायचंय, मन मणिपूर घ्यायचंय. गुन्हा हमने त्रिमेघ से सीखा और मैं अरुणाचल से गोवा गया. गोव्यापर्यंत लक्षात राहील. आणि ही अलीकडची राज्य आहेत, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड. बघा खंड खंड आणि गड
एकमेव असे राज्य आहेत त्यांची नावं खूप वेगळी आहेत. लक्षात राहील. 26वा छत्तीसगड, 26+10 36. बघा, 26वा छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड आणि शेवटचं तेलंगणा हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. आणि मग अलीकडच्या काळात राज्य नाही येत ती, पण केंद्रशासित प्रदेश ते मी सांगितलं. कधी येते? 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू काश्मीर लडाख वेगळं केलं गेलं आणि 26 जानेवारी 2020 पासून दमण दीव आणि दादरा नगर हवेली एकत्र केलं गेलं आणि त्याचं दमण दीव केलं गेलं, त्याची राजधानी दमण. आय होप तुम्हाला क्लिअरली समजलं असेल. जाऊया आपण पुढे. आतापर्यंत मित्रांनो आपण जेवढं काही पाहिलं मित्रांनो, तर या सगळ्याच गोष्टींवर आपण आता प्रश्न बघतोय की राज्य पुनर्रचनेवर कसे प्रश्न येतात, प्रस्तावनेवर कसे प्रश्न येतात. ओके, आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत. बघा, तुमच्या समोर प्रश्न आहे मित्रांनो, ESI 2017ला विचारलेला प्रश्न आहे. एक्साइज सब इन्स्पेक्टरला विचारलेला प्रश्न आहे हा. बघूया आपण की कसा सॉल्व्ह करायचा. किती सिंपल क्वेश्चन आहे, प्रॉपरली स्टडी केला तर. बघा, आर्थिक न्यायाचं तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे? एक तत्व आहे आर्थिक न्यायाचं. आपण प्रस्तावना बघत असताना आर्थिक न्याय बघितला होता, म्हणजे प्रस्तावनेत म्हणजे उद्देशिकेमध्ये ते आहे. बघा, उद्देशिका कुठे दिसतीये? इथे इथे. बघा, पर्याय बघा, राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल फॉर स्टेट पॉलिसी. त्यानंतर राज्यघटनेची उद्देशिका, मूलभूत हक्क. ओके, पुढे मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यापैकी कोणतेही नाही. बघा, उद्देशिकेत आहे आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यातही आहे. हे पुढे आपण बघणारच आहे. पण एक घेतला क्वेश्चन, आर्थिक न्याय. आणि आर्थिक न्यायाचं तत्व, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचं तत्व आपण मित्रांनो कुठून घेतलंय? रशियन राज्यक्रांतीकडून घेतलंय. त्याच्यामुळे योग्य पर्याय क्रमांक 1. कुठे सापडतं आपल्याला आर्थिक न्यायाचं तत्व? आपल्या प्रस्तावनेत, प्रिएम्बल मध्ये आणि उद्देशिकेत. ओके, एकच झालं ते. आणि DPSP मध्ये याच्यात आपल्याला सापडतं. पुढे पाहूया आपण पुढचा प्रश्न. बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? ठीक आहे, प्रश्न समजला. सर्वप्रथम कशाचा उल्लेख? प्रश्न विचारलाय PSI 2016. बघा, PSI 2016चा प्रश्न आहे हा. आणि सगळ्यात पहिल्यांदा प्रस्तावनेत कशाचा उल्लेख? स्वातंत्र्याचा आहे, समतेचा आहे, बंधुता आहे, की न्याय? किती सिंपल क्वेश्चन आहे. तुम्ही फक्त प्रस्तावना पाहिली असती तरी तुम्हाला याचं उत्तर येऊन गेलं असतं. आपण पुन्हा एकदा प्रस्तावना बघू. बघा, तिथे कसं आपण सांगितलं होतं आणि उत्तर कसं टॅकल करायचं. बघा, ही आपली प्रस्ताविका मित्रांनो. बघा, इथे सामाजिक, आर्थिक न्याय, राजकीय न्याय, मागाचा प्रश्न आपण पाहिला. इथे बघा, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, न्याय दिसतो मला. या सगळ्याचं स्वातंत्र्य, त्यानंतर एकता आणि मग बंधुता. मला सांगा, पहिलं काय? न्याय, मग स्वातंत्र्य देवळी. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा न्याय आलाय. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी आपण कोणाकडून घेतल्यात? फ्रान्सकडून. ओके, परंतु राजकीय, आर्थिक, सामाजिक न्याय हे आपण रशियन कडून घेतलंय, रशियन राज्यक्रांतीकडून. जाऊया प्रश्नावर. बघा, म्हणून न्याय हे योग्य उत्तर ठरतं. स्वातंत्र्य, न्यायानंतर बंधुता खूप खाली आहे आणि समता तर नाहीच आहे. परंतु सगळ्यात पहिल्यांदा न्यायाचा उल्लेख आहे. एकता आणि एकात्मता हा शब्द आहे आपल्या. समानता एक आहे शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. भारतीय संघ राज्यातील राज्य व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या योग्य जुळ्या जुळवा. आपण आताच पाहिलं मित्रांनो की राज्य कसे निर्माण झाले. बघा, 1 नंबर नागालँड 16 नंबरला निर्माण झालं होतं. महाराष्ट्र, गुजरात नंतर लगेच 1 मे 1960 नंतर लगेच 63 साली दिसतोय लागली जोडी. एक जोडी जरी लागली तरी तुम्हाला उत्तर येतं. इथे तुम्ही सिंपल 2014 तेलंगणाची जोडी लावून उत्तर टॅकल करू शकता.
ओके, परंतु कधी कधी पेपरमध्ये दोन्ही जोड्याच नाही दिलेल्या असतात, त्याच्यामुळे आपल्याला परिपूर्ण माहिती असावी. ठीक आहे, पुढे गोवा 1987 ला 25वा राज्य होतं बघा. 87 कुठे आहे? गोवा. आणि झारखंड 2000 साली 27वा राज्य होतं झारखंड. बघा, हे वाचावंच लागेल. मी जेव्हा स्टुडंट होतो मित्रांनो, तेव्हा सरांनी सांगितलं होतं की सगळ्या राज्यांचा क्रम कधी निर्माण झाली, त्यांचा क्रमांक तुम्हाला माहित पाहिजे. मी म्हटलं होतं कोण एवढं पाठ करत बसणार आहे. आणि त्याच्या लगेच नेक्स्ट एक्झामला प्रश्न होता. आता हा 2016चा प्रश्न आहे. 2018, 19, 20 प्रत्येक एक्झाम मध्ये राज्य निर्मितीवर प्रश्न आहे. त्याच्यामुळे राज्य कधी निर्माण झाले आपल्याला माहित पाहिजेच. ओके, जसं आपला जिल्हा, नवीन जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रात? पालघर. कितवा जिल्हा आहे? 36वा जिल्हा आहे. हे आपल्याला माहितीच पाहिजे. एखादी महानगरपालिका, नवीन महानगरपालिका 27वी पनवेल महानगरपालिका आहे. लेटेस्ट नवीन काही निर्माण होत असेल तर आपल्याला ते माहित पाहिजे. परीक्षेत प्रश्न असतो म्हणजे असतोच. तेलंगणा 2014 साली निर्माण झालं, 2015 लगेच प्रश्न आले त्याच्यावर. ठीक आहे, जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारताच्या संघराज्यात्मक पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आपल्याला चुकीचं विधान विचारलंय मित्रांनो, बरोबर नाही. संघराज्यात्मक, युनियन ऑफ स्टेट्स. बघा, भारतीय संघराज्य मित्रांनो हे काही अमेरिकन संघराज्यासारखं नाही. अमेरिकन संघराज्यात काय झालंय, तिथली राज्य कराराद्वारे एकत्र आली आणि त्यांनी ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्थापन केले. ओके, ती राज्य फुटून बाहेर पडू शकतात, तशी भारतातली राज्य फुटून बाहेर पडू शकत नाहीत. आणि संघराज्य वैशिष्ट्य म्हणजे काय, तर अधिकारांची विभागणी. केंद्र सरकार वेगळं, राज्य सरकार वेगळं. राज्याला वेगळे अधिकार, केंद्राला वेगळे अधिकार, पूर्ण डिफरंट असतात. आणि अमेरिकेत राज्य पॉवरफुल आहेत, इकडे भारतामध्ये केंद्र सरकार पॉवरफुल आहे. कॅनडाचं जे संघराज्य आहे ते आपल्यासारखंच आहे, म्हणजे आपण त्यांच्याकडून एक प्रकारे स्वीकारलं आहे. ठीक आहे, आपलं केंद्र सरकार प्रभावी आहे. म्हणून संघराज्य वैशिष्ट्य भारताचे विचारले, त्यात कोणतं बरोबर नाहीये ते आपल्याला शोधायचंय मित्रांनो या ठिकाणी. चला बघूया आपण. पहिलं काय म्हणतंय विधान, राज्यघटनेत संघराज्य हा शब्दप्रयोग कोठेही केलेला नाही. अगदी योग्य, हे वाक्य बरोबर आहे. का? कारण राज्यघटनेत संघराज्य शब्दच नाहीये. राज्यघटनेत शब्द पहिल्या कलम 1 मध्ये आपण काय पाहिलंय, इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट्स. ओके, म्हणजेच काय, भारत, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल, संघराज्य नाही, राज्यांचा संघ म्हटलेलं आहे. ठीक आहे, कारण भारतातली राज्य कराराद्वारे एकत्र आलेली नाहीये, ती भारतात समाविष्ट, सामील, विलीन झालेली आहे. त्याच्यामुळे आणि त्यांना बाहेर पडण्याचा अधिकार आहे का? कुठून? तामिळनाडू म्हणू शकतं का आम्हाला वेगळं पाहिजे? महाराष्ट्र म्हणू शकतं आम्हाला आमचा वेगळा देश पाहिजे? नाही. बघा, दुसरा ऑप्शन, संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही, सांगितल्याप्रमाणे नाहीये. तिसरं, अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात. मित्रांनो, अखिल भारतीय सेवा म्हणजेच काय, ऑल इंडिया सर्व्हिसेस, IAS, IPS, IFS. बघा, IAS कोण निवड करतं? UPSC, केंद्र सरकारचा आयोग, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि त्याची नेमणूक कुठे होते? राज्यामध्ये. एक प्रकारे केंद्राचा कंट्रोल राज्यामध्ये येतो, कारण केंद्राने निवडलेला अधिकारी राज्यामध्ये काम करतो. मग काय होतं, संघराज्य तत्वाचा भंग होतो या ठिकाणी. का? संघराज्य म्हणजे काय, केंद्राचे अधिकारी वेगळे पाहिजेत, राज्याचे वेगळे पाहिजेत. केंद्राने राज्यावर कंट्रोल केलं नाही पाहिजे. स्ट्रॉंग केंद्र सरकार आहे आपल्या भारतामध्ये, म्हणून ते भंग करतात संघराज्य या शब्दाचा किंवा या तत्वाचा. म्हणून हे वाक्य बरोबर आहे. शेवटचं, राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने अमेरिकन पद्धतीप्रमाणे स्वीकारली आहे? नाही मित्रांनो, कॅनडाकडून आपण पद्धत स्वीकारली आहे राज्यपालाच्या नेमणुकीची. राज्यपाल काय आपल्याला तुम्हाला माहिती, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. कोणी नेमलंय? भाजप सरकार, म्हणजे केंद्र सरकार, मोदींनी नेमलंय त्यांना. मोदींनी किंबहुना मोदी सरकारने राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात, रामनाथ कोविंद यांनी नेमणूक केली. भारतात भरपूर राज्य आहेत, त्यांच्या राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात.
म्हणजेच केंद्र सरकार करतं. आणि ही तरतूद आपण घेतलीये कॅनडाकडून. अमेरिका शब्द दिलाय, चुकलं. हिअर वर्ड शुड बी कॅनडा. म्हणून हे चुकीचं ठरतं, बरोबर नाही. हे विधान बरोबर नाहीये. ऑप्शन मिळाला. प्रश्न होता एएसओ 2019, असिस्टंट सेक्शन ऑफिसर 2019. बघा एक्झामला आलेले प्रश्न किती सिंपल आहेत. लक्षपूर्वक केलं तर खूप सिंपल आहे. बघूया पुढचा प्रश्न. समजला हा तुम्हाला? राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. राज्य पुनर्रचना आयोग म्हणजेच काय? फाजल अली त्याचे अध्यक्ष होते. 1953चा आयोग मित्रांनो डिसेंबर 1953 ला स्थापन झाला होता. आपण पाहिलं त्याच्यामध्ये अध्यक्ष फाजल अली किंवा अली फजल होते. के.एम. पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू हे काय होते? सदस्य होते. या तिघांचा मिळून हा आयोग होता. या आयोगाने 1955 ला अहवाल दिला आणि 1956 ला तो अंमलात आला मित्रांनो. 1 नोव्हेंबर 1956 ला मुंबई राज्य अंमलात आला होतं बघा. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. त्यावरच हा प्रश्न आहे, विचारलाय एमपीएससी 2019 क्लास 1 एमपीएससी की जिला आपण राज्यसेवा म्हणतो, तिचा प्रश्न आहे. किती सिंपल होता बघा. पहिलं विधान पाहूया. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये केली होती. बरोबर आहे, आपण पाहिलं होतं. आयोगाच्या प्रमुखपदी फाजल अली हे होते. बरोबर आहे. आणि आयोगाचे अन्य 2 सदस्य एच.व्ही. कामत आणि गोविंद वल्लभ पंत होते. चुकीचं आहे मित्रांनो हे. हृदयनाथ कुंजरू आणि के.एम. पन्नीकर होते. त्याला पाक आयोग असं म्हटले गेलेले. PAK. P फॉर पन्नीकर, A फॉर अली, K फॉर कुंजरू. ओके, त्याच्यामुळे ही 2 नावं चुकीची या ठिकाणी. म्हणून हे चुकीचं ठरतं. ब चुकीचं आहे. ओके, पुढचं क पाहू आपण. आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केला. ओके मित्रांनो 1955 ला सादर केलाय. ठीक आहे, त्याच्यामुळे ते 1955 पाहिजे. हेही चुकीचं ठरतं. चुकीची आकडेवारी म्हणून. पुढे राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला. बरोबर. 1956 ला ऑगस्ट 1956 ला तो मंजूर करण्यात आला आणि 1 नोव्हेंबर 1956 ला तो लागू झाला होता मित्रांनो, अंमलात आला होता. त्याच्यामुळे हे ड विधान बरोबर ठरतं. मंजूर झाला होता, अंमलात आला 1 नोव्हेंबर रोजी. शेवटचं विधान राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957. बघा 1 नोव्हेंबर 1956 ला तो अंमलात आला होता. त्याच्यामुळे हे चुकीचं ठरतं. समजलं? सिंपल आहे. हे जे याच्या लाईन्स आहेत मित्रांनो, हे जे ऑप्शन्स आहेत एमपीएससीने विचारले, आपण डिटेल मध्ये घेतलेला आहे आपल्या व्हिडिओ मध्ये. जेव्हा आपण राज्य पुनर्रचना आयोग बघितला आहे तेव्हा राज्य निर्मिती बघितली आहे. बघा किती सिंपल क्वेश्चन होता. आता बघा अ आणि ड फक्त बरोबर आहे. पर्यायामध्ये बरोबर योग्य विधान विचारली आहे. कोणती योग्य आहेत? अ आणि ड. दिस विल बी अवर ऑप्शन राईट आन्सर. भेटलं आपल्याला उत्तर. किती सिंपल होतं. कारण आपल्याला एवढा मोठा प्रश्न बघितल्यावर वाटतं बापरे किती अवघड आहे. खूप सिंपल आहे, फक्त लक्षपूर्वक करावं लागतं. आणि एमपीएससीचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलाय 2 मार्कचा. जाऊया आपण पुढे. खालील विधाने विचारात घ्या. बघा नवीन राज्य निर्मिती संदर्भातचा प्रश्न आहे आणि हाही मित्रांनो एमपीएससीचा क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा क्लास 1चाच प्रश्न आहे हा. तर बघूया आपण या प्रश्नावर कसं टॅकल करायचं मित्रांनो. बघा भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद अ विधान वाचतोय आपण. आपल्याला विचारली आहेत योग्य विधान. ठीक आहे, पहिलं विधान भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2. मित्रांनो इथे अनुच्छेद शब्द वापरलाय. अनुच्छेद शब्दाचा अर्थ कलम असा होतो. ओके, इंग्लिश मध्ये आर्टिकल. आर्टिकल नंबर 375, आर्टिकल नंबर 15. आर्टिकल 15 नावाचा चित्रपट आला होता. तर मित्रांनो आर्टिकल म्हणजेच कलम. कलम म्हणजेच ऑफिशियल लँग्वेज सरकारची किंवा गव्हर्नमेंटची आहे अनुच्छेद वापरतात.
अनुच्छेद 2 म्हणजे कलम 2 पेपरमध्ये काही येऊ शकतं शब्द, तुम्ही लक्षात ठेवायचे. तर अनुच्छेद 2 काय म्हणतंय, हे भारतीय संघ राज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना या संबंधी आहे. मित्रांनो, आपण पाहिलं होतं कलम 2 नवीन राज्य दाखल करून घेणं किंवा स्थापन करणं आणि भारतीय राज्याचा भूप्रदेश नसलेलं. तर हे विधान बरोबर आहे. कलम 2चं काम हेच आहे. चला, अ विधान आपल्याला बरोबर भेटलेलं आहे. पुढे आता ब विधान पाहूया आपण. बघा मित्रांनो, आपण पाहिलं होतं कलम 1 ते 4 मध्ये संघ राज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र या भागामध्ये आपण पाहिलं होतं. कलम 3 बघू. दुसरं अनुच्छेद 3 हे काय म्हणतंय, अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान करतो. कलम 3 काय की भारताच्या बाउंड्रीमध्ये कोणतंही नवीन राज्य निर्माण केलं जाऊ शकतं, तोडलं जाऊ शकतं, केंद्रशासित प्रदेश त्याला केलं जाऊ शकतं. बघा, अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी. बघा, आंध्र मधून आपण तेलंगणा वेगळं केलं, हे कलम 3 अंतर्गत केलं. ओके, जम्मू काश्मीर लडाखला आपण वेगळं केलं गेलं, केंद्रशासित केलं, हे कलम 3 अंतर्गत केलं. म्हणजेच काय, तर भारताच्या राज्य क्षेत्राच्या अंतर्गत बाउंड्रीमध्ये संसद कोणतंही संसदेने काहीही केलं तर ते कलम 3 अंतर्गत करते संसद. म्हणजे एखाद्या राज्याचं क्षेत्र वाढवता येईल. उद्या बेळगाव महाराष्ट्रामध्ये जर ऍड करायचं ठरवलं तर ते संसद करू शकते. याच ठिकाणी बेळगाव आपल्यात वाढेल म्हणजे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ वाढेल, परंतु त्याच वेळेस कर्नाटकचं कमी होईल म्हणजे घटवलं गेलं. किंवा एखाद्या राज्याच्या नावात बदल करता येईल. आधी तामिळनाडूचं नाव होतं मित्रांनो मद्रास, मद्रासचं नाव झालं तामिळनाडू. हे चेंज कोणी केलं, आपल्या संसदेनं. कलम 3 अंतर्गत कलम 3 संसदेला भरपूर तोडफोड करण्याचं स्वातंत्र्य प्रदान करतं. म्हैसूर, कर्नाटकचं नाव म्हैसूर होतं, तेही बदललं गेलं. पॉंडिचेरी नाव होतं मित्रांनो, त्याचं नाव आता पुद्दुचेरी केलं. हे कलम 3 अंतर्गतच आपण या सगळ्या घडामोडी केल्या. ओके, कलम 3चा अर्थ समजला. त्याच्यामुळे कलम 3 किंवा हे जे विधान दिलंय ब, हे बरोबर या ठिकाणी समजलं. आणि कलम 4 आपण पुढे बघणार आहे, तिसरं विधान पाहू. पण कलम 4, कलम 1 मध्ये काय आहे, भारताचं संघ राज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र. म्हणजेच काय, इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट्स, की भारतात किती घटक राज्य, किती केंद्र शासित प्रदेश आहेत, त्यांची नावं कलम 1 मध्ये सगळं काही आहे. कलम 2 तुम्हाला दिसतंय, कलम 3 दिसतंय, काहीही करू शकतो भारताच्या राज्यक्षेत्रात. आणि कलम 4 काय म्हणतं आपल्याला, की कलम 2-3 अंतर्गत तुम्ही नवीन राज्य स्थापन केलं किंवा एखाद्या राज्याच्या नावात बदल केला तर हे 368 कलमानुसार घटना दुरुस्ती कायदा नसेल, तो सिंपल कायदा असेल, पुनर्रचना कायदा असेल. ती घटना दुरुस्ती आहे का, आता ही घटनेतच दुरुस्ती करतो कलम 2 अंतर्गत. कलम 2 घटनेचं आहे, 3 पण घटनेचं आहे. याचा आधार घेऊनच आपण ही दुरुस्ती करतो आपण आपल्या राज्यघटनेत. पण मग ती घटना दुरुस्ती म्हणून समजली जात नाही, तर ती पुनर्रचना कायदा म्हणून समजला जातो. सिंपल लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 4 आपल्याला हे सांगतं. ठीक आहे, जाऊया आपण पुढे. विधान, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 संबंधी असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. मित्रांनो, राज्यसभा कशाला आहे, राज्यसभेत पण राज्यांचं प्रतिनिधित्व आहे, म्हणून फक्त लोकसभेत नाही तर राज्यसभेत सुद्धा हे विधेयक मांडलं जाऊ शकतं. म्हणजेच काय, उद्या तुम्हाला वाटलं की उत्तर प्रदेशमधून अजून एक वेगळं राज्य काढायचं, तर मग ते राज्यसभेत पण एखादा सदस्य विधेयक मांडू शकतो आणि ते राज्यसभेत पारित होऊन लोकसभेत येईल आणि मग त्याच्यावर चर्चा होईल. नंतर संमत झालं तर ते राष्ट्रपतींकडे सहीला स्वाक्षरी जाईल आणि नवीन राज्य निर्माण होईल. त्याच्यामुळे लोकसभाच काही कंपल्सरी नाहीये, तर कोणत्याही सभागृहात ते जाऊ शकतं कलम 3 अंतर्गत असलेलं विधेयक. हे वाक्य चुकीचं. ठीक आहे, मग मला सांगा योग्य विधान विचारली आहेत, मग अ आणि ब. पर्याय क्रमांक 2 एमपीएससी 2019चा प्रश्न. किती सिंपल आहे बघा. 1 ते 4 तुमची पाठ झाली, 5 ते 11 नागरिकत्व आहे,
12 ते 35 मूलभूत हक्क. पुढच्या लेक्चरला आपण नागरिकत्व 5 ते 11 डिटेल बघणार आहे. त्याच्यावर कसा प्रश्न येतो, मूलभूत हक्क खूप इम्पॉर्टंट, म्हणजे द हार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे महत्वाचा पार्ट असेल ना आपल्या राज्यघटनेचा, तर तो मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. तुम्हाला जगण्याचा, बोलण्याचा, व्हॉट एव्हर तुम्हाला स्वातंत्र्य उपभोगण्याचा अर्थ 12 ते 35 मिळतो. त्याच्यामध्ये ते आपण परफेक्टली बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. रिव्हाइज करा, अभ्यास करा, तुम्हाला नक्की मार्क्स मिळतील. ठीक आहे, थँक्यू.